नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मुघल कालखंड पाहत आहोत आणि मुघल कालखंडामध्ये आपण सम्राट अकबराची कारकीर्द आपण पाहत आहोत। अकबराच्या कारकिर्दीचा जो पहिला भाग आहे तो आपण मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलेला आहे। आता त्याच्या पुढचा पार्ट आपण पाहत आहोत। मित्रांनो, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे की साधारणतः 1556 पासून ते 1605 पर्यंतची जी कारकीर्द आहे ती सम्राट अकबराची कारकीर्द म्हणून भारताच्या मध्ययुगीन इतिहासामध्ये ओळखली जाते। आता या कारकिर्दीमध्ये आपण अकबराच्या प्रारंभिक जीवनाच्या काही घटना ज्या आहेत तर याच्या अगोदरच्या तासिकेमध्ये पाहिलेल्या आहेत। या प्रारंभिक घटनांच्या पुढचा जो टप्पा आहे त्यामध्ये आपण जो अकबर जो आहे तो 1562 पर्यंत 1562 मध्ये ख्वाजा मोइनुद्दीन चिश्तीच्या दर्ग्यामध्ये दर्शनासाठी गेला होता याची नोंद आपण मागच्या तासिकेमध्ये आपण केलेली आहे। आणि हे दर्शनाला जात असताना त्याने अजमेर जो राजस्थानचा जो भाग आहे तिथला दौरा केला आणि दौरा करत असताना तुम्हाला माहिती आहे की राजस्थानचा जो भाग आहे हा मूलतः राजपुताना म्हणून ओळखला जातो। राजपुताना, आता हा राजपुताना म्हणजे त्या ठिकाणी तिथे राजपुतांची छोटी छोटी राज्य तिथे आपल्याला पाहायला मिळतात। उदयपूर असेल, जोधपूर असेल, हे तुम्हाला पाहायला मिळतात। आता हे जो अजमेरचा जो काही समजा चिश्ती संप्रदाय होता तिथं दर्शनाला जात असताना तिथं त्याच अजमेरच्या परिसरामध्ये आमेर नावाचं ठिकाण आहे। कोणतं ठिकाण आहे? जयपूर जवळ आमेर नावाचं ठिकाण आहे। तर त्या आमेरचा जो राजा होता त्याचं नाव होतं राजा भारमल। काय नाव त्यांचं? राजा भारमल हे त्या आमेरच्या राजाचं नाव होतं। तर राजा भारमलची जी मुलगी होती तिचं नाव होतं जोधाबाई। लक्षात, म्हणजे जोधा अकबर नावाचा पिक्चर तुम्ही बघितला असेल। ह्या जो जोधा अकबर नावाचा जो पिक्चर आहे त्या पिक्चर मधली जी जोधाबाई आहे किंवा एकंदरीतच अकबराची जी पत्नी म्हणून जी ओळखली जाते ती जोधाबाई, आता इतिहासामध्ये याच्यामध्ये बरेचसे मतमतांतरे आहेत की ती कधी पत्नी म्हणून ओळखते, कधी ती जहागीरची पत्नी म्हणून सुद्धा त्या ठिकाणी दाखवली जाते। पण जी काही समजा भारमलची जी मुलगी आहे जिचं नाव होतं जोधाबाई, ही जोधाबाई जी आहे तर हिचा विवाह भारमलने कुणासोबत केला? अकबरासोबत केलेला आहे। आता याच्यामध्ये तुम्हाला परीक्षेमध्येच्या दृष्टिकोनातून महत्वाचा पॉइंट हा आहे की अकबराने हा प्रसंग अकबराच्या आयुष्यामध्ये केव्हाचा आहे? तर हा प्रसंग अकबराच्या आयुष्यामध्ये ज्या वेळेस तो अजमेरला ख्वाजा मोइनुद्दीन चिश्तीच्या दर्ग्यामध्ये दर्शनासाठी जात होता त्याच वेळी त्या ठिकाणी भारमल सोबत त्याची मैत्री झाली, म्हणजे ओळख झाली। आणि त्याच वेळेस त्या ठिकाणी भारमलने राजकीय संबंध प्रस्थापित करण्यासाठी अकबरासोबत वैवाहिक संबंध जोडले। त्याच वेळी त्या ठिकाणी जोधाबाई आणि अकबराचा विवाह संपन्न झालेला आहे। आता यामध्ये जोधाबाई आणि अकबर यांचा जो काही समजा जोधाबाई आणि अकबर यांचा मुलगा म्हणजे जहांगीर, ज्याला आपण सलीम असं म्हटलं जातं, म्हणजे जोधाबाई आणि अकबर याच्यापासून जे अपत्य झालं त्याचंच नाव पुढे काय? जहांगीर पडलेलं आहे। सलीम आणि जहांगीर ही एकाच व्यक्तीची नाव आहेत। तर आता जो सलीम आहे तो या दोघांचा मुलगा आहे। आता अकबराच्याच कारकिर्दीमध्ये ज्या महत्वाच्या पुढच्या ज्या काही घटना आहेत त्यामध्ये लक्षात ठेवायचंय की 1562 मध्ये अकबराने ख्वाजा मोइनुद्दीन चिश्तीचं दर्शन घेतलं। 1562 मध्येच अकबरानं दुसरी एक घोषणा केली, ते म्हणजे दास प्रथा, ही दास प्रथेच्या विरुद्ध कायदा केला। आता मित्रांनो लक्षात घ्या, दास प्रथा ही त्याही काळात अस्तित्वात होती आणि दास प्रथा ही वाईट आहे आणि त्याच्यावरती आपण बंदी घातली पाहिजे अशा प्रकारचं जो काही नियम आहे तो नियम 1562 मध्ये अकबरानं केलेला आहे। 1562 मध्ये अकबराने दास प्रथा कायद्याने बंद केलेली आहे। त्यानंतर 1564 मध्ये अकबराने जिजिया कर रद्द केलेला आहे। कोणता कर रद्द केलेला आहे? जिजिया कर रद्द केलेला आहे। तुम्ही जर एक गोष्ट जर समजा ऑब्झर्व केली अकबराच्या कारकिर्दीमधली, ती गोष्ट कोणती? तर तुम्ही लक्षात घ्या, पण हे जे काही गोष्टी आहेत म्हणजे 1562 ची ही दास प्रथा असेल किंवा 1564च्या जिजिया करच्या संदर्भामधली घटना असेल, हे सगळ्या घटना 1562 आणि 1562च्या नंतरच्या आहेत। लक्षात आलं? याच्यामध्ये लक्षात घ्या, जिजिया कर त्यांना बंद करावा असं का वाटलं असेल अकबरला? तर 1562 मध्ये जे राजा भारमलची जी मुलगी आहे जोधाबाई, म्हणजे ही हिंदू होती आणि हिचा विवाह कुणासोबत झालेला आहे? अकबरासोबत झालेला आहे। त्याच्यामुळे एक प्रकारे अकबर जो आहे याच्यावरती आता त्याचं जे काही इस्लामकडचा जो प्रभाव आहे त्याच प्रभावामध्ये एक हिंदू प्रभाव ऍड झाला आणि अकबर हा सेक्युलरिझम कडे त्या ठिकाणी वळताना आपल्याला दिसतो। म्हणून जिजिया कर नावाचा जो कर आहे हा धार्मिक कर आहे। म्हणजेच काय
हा कर गैर मुस्लिमांकडनं घेतला जाणारा कर आहे. मित्रांनो लक्षात घ्या, जिजिया कर हा जो कर होता मुस्लिम राज्यामध्ये गैर मुस्लिम जनतेकडून घेतला जाणारा कर म्हणजे हा जजिया कर किंवा जिजिया कर आहे. हा कर अकबराने 1564 मध्ये बंद केलेला आहे. म्हणजे आता लक्षात घ्या, 1562 मध्ये ख्वाजा मोइनुद्दीन चिश्तीचे दर्गेचं दर्शन, 1562 मध्ये राजा भारमलची मुलगी जोधाबाई हिच्यासोबतचा विवाह, 1564 मध्ये जिजिया नावाचा जो कर आहे हा धार्मिक कर जो आहे तर तो अकबराने रद्द केलेला आहे. हे एक फार मोठी गोष्ट त्या काळामधली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे 1563 मध्ये अकबराने हिंदूंकडून घेतला जाणारा जो तीर्थयात्रा कर आहे हा तीर्थयात्रा कर सुद्धा अकबराने रद्द केलेला आहे. म्हणजेच काय, धार्मिक तीर्थक्षेत्रांना भेट देत असताना जे काही मार्गक्रमण करावं लागतं ते करण्यासाठी घेतला जाणारा जो टॅक्स होता तो अकबरानं बंद केलेला आहे. म्हणजेच काय, ह्या सगळ्या घटना 1562 नंतरच्या आहेत. याची दोन कारणं आहेत. एक म्हणजे माहम आनगा हिचा प्रभाव जो अकबरावरती होता, तिचा मृत्यू 1562 ला झाला आणि त्यानंतर 1562 लाच अकबराच्या जीवनामध्ये जोधाबाईचा प्रवेश झाला आणि याच्यामधून त्या ठिकाणी अकबर जो आहे तो सेक्युलरिझमकडे आता जास्त वळताना आपल्याला दिसतोय. म्हणून हिंदूंवरचा तीर्थयात्रा कर सुद्धा अकबराने रद्द केला आणि त्याच्यानंतर जिजिया कर सुद्धा जो हिंदूंना द्यावा लागायचा तो सुद्धा जिजिया कर अकबराने रद्द केला. इतिहासकारांच्या मतामध्ये एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. ती गोष्ट ही आहे की इतिहासकारांच्या मते हे जे काही हिंदूंवरचा तीर्थयात्रा कर ते रद्द करण्याचा प्रसंग असो किंवा जिजिया कर रद्द करण्याचा प्रसंग असो, हे जे प्रसंग आहेत ते इतिहासकार कोणत्या नजरेने पाहतात, तर इतिहासकार हे जे काही प्रसंग आहेत हे अकबराचं जे राजपूत विषयक जे धोरण आहे याच्यामध्ये राजपूतांचा आपल्याला पाठिंबा मिळावा, कारण की मोगलांच्या सैन्यामध्ये जवळपास 60% सैनिक हे राजपूत आहेत. मग आता 60% सैनिक हे जर राजपूत असतील आणि राजपूतांना जिजिया कर द्यावा लागायचा, त्याच्यामुळे काय व्हायचं की राजपूतांकडनं त्या ठिकाणी राज्याला धोका निर्माण होऊ नये यासाठी एक हिंदूंप्रती संवेदनशील धोरण आखण्याचं जे कारण आहे ते अकबराने त्या काळामध्ये केलेलं आहे. आता म्हणून तीर्थयात्रा कर रद्द केला. तुम्हाला हे प्रसंग लक्षात ठेवा आणि याचा कालानुक्रमे घटना सुद्धा विचारल्या जातात. म्हणजे अकबराच्या काळामधील घटनांचा योग्य क्रम लावा हे सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला विचारलं जातं. तर हे तुम्हाला लक्षात ठेवा. म्हणजे 1563 मध्ये अकबरानं तीर्थयात्रा कर रद्द केला, 1564 मध्ये अकबरानं जिजिया कर रद्द केला, 1562 मध्ये अकबरानं दास प्रथा त्या ठिकाणी बंद केली. हा सिक्वेन्स तुमचं लक्षात राहणं आवश्यक आहे. आता लक्षात घ्या, पुढे जाऊ आपण. अकबराने काय केलं, जो शेख सलीम चिश्ती आहे म्हणजे चिश्ती संप्रदायाचाच पुढचा, या शेख सलीम चिश्तीवरती अकबराची एक वेगळी प्रकारची निष्ठा होती, श्रद्धा होती. या सलीम चिश्तीला प्रभावित होऊन अकबराने 1570 मध्ये फतेपूर सिक्री नावाचं शहर निर्माण केलेलं आहे. या लक्षात तुम्हाला माहिती आहे की फतेपूर सिक्री ही अकबराची राजधानी आहे, बरोबर आहे. म्हणजे भविष्यात नंतरच्या काळामधली फतेपूर सिक्री ही अकबराची राजधानी राहिलेली आहे. मित्रांनो लक्षात घ्या, 1570 मध्ये अकबराने फतेपूर सिक्रीची निर्मिती केलेली आहे. आता फतेपूर सिक्री हे जे आहे ते आग्र्याच्या बाजूला फतेपूर सिक्री आहे, दिल्ली पासून जवळ आहे. आता लक्षात घ्या, तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारला जातो की फतेपूर सिक्री जी आहे ही कुणाच्या प्रभावामधून निर्माण झालेली आहे, तर फतेपूर सिक्री ही शेख सलीम चिश्ती याच्या प्रभावामुळे फतेपूर सिक्रीची जी आहे निर्मिती केलेली आहे. केव्हा केली, 1570 मध्ये. मी तुम्हाला पुन्हा सांगतो की 1570 मध्ये या फतेपूर सिक्रीची निर्मिती केली आणि 1571 मध्ये फतेपूर सिक्रीला अकबरानं आपली राजधानी म्हणून घोषित केलेलं आहे. आता लक्षात घ्या, तुम्हाला राज्यसेवेमध्ये परीक्षेत प्रश्न विचारले जातात की अकबराच्या जीवनामधल्या या घटना आहेत त्या घटनांचा योग्य कालानुक्रम लावा. आता योग्य कालानुक्रम लावा म्हटलं तर या घटनांमधला तुम्हाला डिफरन्स लक्षात राहायला पाहिजे की अकबराच्या काळामध्ये कोणती घटना केव्हा घडली. म्हणून फतेपूर सिक्री हे जे शहर आहे हे शहर निर्माण केव्हा झालं, 1570 मध्ये झालं आणि ह्या शहराला आपली राजधानी म्हणून घोषित करण्याचं जो काही काम आहे तर हे केव्हा पार पडलं, 1571 मध्ये पडलं. हे तुम्हाला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. म्हणजे 1571 पासून पुढे अकबराची राजधानी कोणती आहे, फतेपूर सिक्री. आता हे लक्षात ठेवा. आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की जोधाबाईचा प्रभाव अकबरावरती आता वाढलेला आहे आणि या स्थितीमध्ये
लक्षात घ्या, फतेपूर सिक्रीची निर्मिती आहे आणि या फतेपूर सिक्रीमध्ये आता हिंदू पद्धतीचा त्या ठिकाणी आविष्कार आपल्याला पाहायला मिळतो. फतेपूर सिक्रीमध्ये इबादत खाना सुरू करण्यात आलेला आहे. लक्षात घ्या, इबादत खाना म्हणजे पूजा ग्रह. लक्षात, इबादत खान्याची सुरुवात कुठे झालेली आहे? या फतेपूर सिक्रीमध्ये. या फतेपूर सिक्रीच्या एका त्या ठिकाणी हॉलमध्ये हा इबादत खाना सुरू झालेला आहे. आणि या प्रत्येक रविवारी अकबर जो आहे, प्रत्येक गुरुवारी अकबर जो आहे तो त्या ठिकाणी धार्मिक चर्चासाठी एक त्या ठिकाणी सभा भरवत असे. लक्षात, या फतेपूर सिक्रीमध्ये अकबर जो आहे दर गुरुवारी एका त्या ठिकाणी धार्मिक चर्चेसाठी एक त्या ठिकाणी एक सभा आयोजित करत होता. हे सुद्धा त्या सभेमध्ये सर्व धर्मीय विद्वान जो आहे तर त्याच्यामध्ये भाग घेत होते आणि त्यांच्यासोबत अकबर जो आहे तो चर्चा करत असे. तर मित्रांनो, लक्षात घ्या की अकबराच्या कारकिर्दीमध्ये ज्या घडलेल्या ज्या वेगवेगळ्या ज्या घटना आहेत त्यांचा आपण आढावा घेत आहोत. त्यामध्ये आपण अकबराच्या कारकिर्दीमध्ये अकबर हा सेक्युलरिझमसाठी ज्या गोष्टीसाठी नावाजला जातो त्यामध्ये आपण पहिल्यांदा सांगितलं की 1562 मध्ये अकबर आणि राजा भारमल नावाच्या व्यक्तीची जी मुलगी आहे तिचं नाव होतं जोधाबाई, हिच्यासोबत विवाह केला. त्यानंतर अकबराने जिजिया कर रद्द केला. त्या घटनेच्या त्यानंतरच अकबराने जो पुढचा जो काही हिंदूंवरती लादला गेला जो तीर्थयात्रेचा जो कर होता तो सुद्धा अकबराने त्या ठिकाणी समाप्त केलेला आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, अकबर हा मध्ययुगीन भारताच्या इतिहासाचा सगळ्यात जास्त चर्चेचा विषय राहिलेला आहे. म्हणजे भारताच्या सामाजिक, धार्मिक आणि राजकीय बाबतींमध्ये अकबर हा नेहमी चर्चेचा विषय राहिलेला आहे. मग तो पिक्चरमध्ये जोधा आणि अकबरच्या स्वरूपामध्ये चर्चेचा विषय असू द्या किंवा इतिहासामध्ये तो राजपूत विषय धोरणाच्या बाबतीमध्ये असू द्या, पण अकबर हा भारताच्या सांस्कृतिक जडणघडणीमध्ये एक महत्त्वाचा विषय राहिलेला आहे. धार्मिक दृष्ट्या जर समजा अकबराचं धोरण जर पाहिलं तर अकबराने हा एक मुस्लिम व्यक्ती असताना सुद्धा अकबराने 1582 मध्ये एका नव्या धर्माची स्थापना केली होती ज्याचं नाव होतं दीन ए इलाही. आता लक्षात घ्या, दीन ए इलाही याचा अर्थ होतो ईश्वराचा धर्म. ईश्वराचा धर्म. आता ही जर विचार केलं तर आपण सहज बोलून जातो की अकबराने एका नवीन धर्माची स्थापना केली होती ज्याचं नाव होतं दीन ए इलाही. असं बोलताना आपण सहज बोलतो, पण याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की अकबर हा स्वतः एक मुस्लिम आहे आणि इस्लाममध्ये राहून एका नवीन धर्माची स्थापना करणं याचा अर्थ थोडासा इस्लामच्या विरोधामध्ये तो विद्रोह केल्यासारखा गोष्ट आहे. आणि मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये ज्या वेळेस मुस्लिम कल्चरचा प्रभाव हा भारतामध्ये सगळ्यात जास्त दिसून येतो आपल्याला, अशा कालखंडामध्ये अकबराने एका नव्या धर्माची स्थापनेकडे पाऊल उचलणं ही त्या काळामधली एक क्रांतिकारक घटना आहे. म्हणून परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्ही लक्षात ठेवा, दीन ए इलाहीची स्थापना अकबराने 1582 मध्ये केली. 1582 मध्ये त्या ठिकाणी दीन ए इलाही हे नाव पडण्याच्या अगोदर अकबराने एक सिद्धांत मांडला होता, त्याचं नाव होतं तौहीद ए इलाही. तौहीद ए इलाही म्हणजेच काय? दैवी एकेश्वरवाद. दैवी एकेश्वरवाद म्हणजेच काय? जसं हिंदूंमध्ये आपण म्हणतो की 33 कोटी देवतांचा जो निवास आहे तर तो या विश्वामध्ये आहे, तशाच प्रकारे जे देवता जे आहे ते अनेक नसून त्या एकच आहेत. इस्लाममध्ये परमेश्वर हा एकच आहे, अल्लाह हा एकच आहे. परंतु अकबराची बायको जोधाबाई ही हिंदू जी अनेक देवता मानणारी आहे आणि अकबर स्वतः इस्लामचं प्रतिनिधित्व करतो जो एकच त्या ठिकाणी अल्लाह मानतो. मग या दोघांचाही समन्वय साधण्यासाठी अकबराने एका नवीन धर्माची स्थापना केली ज्याचं नाव त्यांनी एक नवीन सिद्धांत मांडला, त्याचा आपण म्हणू शकतो तौहीद ए इलाही. आता ही म्हणजे याच्यामध्ये गंमत ही आहे की तौहीद ए इलाही म्हणजेच काय? एकेश्वरवाद. आता एकेश्वरवाद हा इस्लाममध्ये नाहीये का? आहे, पण तरी सुद्धा अकबराने नवीन धर्म का बरं स्थापन केला? त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे काय? हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये त्या ठिकाणी समन्वय साधावा आणि अकबराला स्वतः एक त्या ठिकाणी एका धर्माचा संस्थापक व्हायचं होतं. त्यासाठी एक नवीन धर्म त्यांनी उदयास आणला, तो म्हणजे दीन ए इलाही. दीन ए इलाही हा जो धर्म आहे हा तौहीद ए इलाहीचंच एक रूप आहे. मूळ रूप आहे तौहीद ए इलाही आणि त्यालाच नंतरचं जे नामकरण आहे ते आहे दीन ए इलाही. त्याच्यामुळे हा ईश्वराचा धर्म आहे असं अकबर सांगायचा. आता दुर्दैवाची गोष्ट आहे, अकबर हा स्वतः सम्राट होता, परंतु अकबराच्या दरबारामधला एकही व्यक्ती अकबराच्या या धर्मामध्ये यायला तयार नव्हता. मुस्लिमांचा तर प्रश्नच नव्हता, कारण की मुस्लिम जर त्याच्यामध्ये आले तर ते इस्लामच्या विरोधामध्ये होतं. आणि राहिला समजा प्रश्न आता हिंदूंच्या बाबतीमध्ये, हिंदूंपैकी राजा बिरबल हा एकमेव व्यक्ती आहे ज्याने त्या धर्माचा स्वीकार केला. त्यामुळे परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा सुद्धा तुम्ही लक्षात राहू द्या की
राजा बिरबल हा एकमेव व्यक्ती आहे ज्याने अकबराच्या दीन ए इलाहीचा स्वीकार केला, जो हिंदू होता. दुसरी ज्याचं मूळ नाव होतं महेश दास. राजा बिरबलचं मूळ नाव काय आहे? महेश दास हे त्या बिरबलचं त्या ठिकाणी मूळ नाव आहे, ज्याने दीन ए इलाही या धर्माचा स्वीकार केलेला आहे. मित्रांनो लक्षात घ्या, हा धर्म स्थापन केला. त्या धर्म स्थापन करत असताना या धर्माचं जे ड्राफ्टिंग आहे, म्हणजे या धर्मामध्ये कोणकोणती तत्वे असावी, याचं जे ड्राफ्टिंग आहे, त्याची जी घटना आहे या धर्माची, ती लिहिण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आहे अकबराच्या दरबारामधले मुबारक खान आणि फैजी नावाचा व्यक्ती. आता हा जो फैजी आहे, अकबराचा जो नवरत्न दरबार आहे त्यामधला एक रत्न म्हणजे हा फैजी आहे. तर आता मुबारक खान आणि फैजी याने दीन ए इलाहीची घटना तयार केलेली आहे. म्हणजे या दीन ए इलाहीचं जे ड्राफ्टिंग आहे, त्याचा जो आराखडा आहे, त्याचं जे लिखाण आहे आणि त्याची जी तत्वे आहेत, हे तत्वे तयार करण्याचं काम जर कोणी केलं असेल अकबराच्या सांगण्यावरून, तर ते मुबारक खान आणि फैजीनं तयार केलेलं आहे. आता दुसरी गोष्ट म्हणजे धर्म म्हणला की त्या ठिकाणी धर्मपंडित लागतो. आता धर्मपंडिताशिवाय धर्म चालेल का? नाही चालणार. म्हणून धर्म म्हणलं की धर्मपंडित लागतात, तो धर्म वाहून नेणारे लोक लागतात. त्यासाठी त्या धर्मपंडित म्हणजेच पुरोहित म्हणून नेमण्यात आलं अबुल फजल नावाच्या व्यक्तीला. आता अबुल फजल नावाचा व्यक्ती ज्याने त्या ठिकाणी अकबरनामा लिहिला, अकबरनामा नावाचा जो ग्रंथ आहे तो अबुल फजलने लिहिला. आता तोच अबुल फजल ज्याने अकबराच्या नवरत्न दरबारामध्ये स्थान मिळवलेलं होतं. म्हणजे अकबराच्या दरबारामधले जे 9 महान लोक जे आहेत विद्वान, राजा तोडरमल पासून राजा बिरबल पासून त्या ठिकाणी हे अबुल फजल पर्यंत, फैजी पर्यंत हे जे लोक आहेत, त्यापैकी एक रत्न म्हणजे अबुल फजल, ज्याने त्या ठिकाणी अकबराच्या जीवनचरित्र लिहिलं. ते अबुल फजलची नियुक्ती त्यांनी या दीन ए इलाहीच्या पुरोहित पदावरती केली. आता हे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जातं. म्हणजे पहिल्यांदा दीन ए इलाही 1582, त्याच्यानंतर त्या ठिकाणी याचा आराखडा कोणी तयार केला? मुबारक खान आणि फैजी. त्यानंतर या धर्माचा पुरोहित कोण होता? अबुल फजल. आणि त्यानंतर आता पुढे व्यक्ती विचारलं जातं की हा धर्म स्वीकारला कोणी? आता हा धर्म स्वीकारणारा जो काही परीक्षेत येण्यासारखाचा प्रश्न जर तुम्ही विचारला तर याच्यामध्ये हिंदू व्यक्तींपैकी फक्त आणि फक्त बिरबलानेच हा धर्म स्वीकारलेला होता. अकबराने दौंडी पिटवलेली होती की या धर्मामध्ये त्या ठिकाणी त्यांनी टॅक्समधून सुद्धा सवलत दिली होती, परंतु कुणीही व्यक्ती या धर्मामध्ये यायला तयार नव्हता. राजाच्या आव्हानाला पुरेसा प्रतिसाद मिळाला नाही. त्याच्यानंतर 1582ला धर्माची स्थापना झाली आणि 1583 पासून त्यांनी एक शक कालगणना सुरुवात केली. म्हणजे शक म्हणजे काय? तर कालगणना. तर या दीन ए इलाहीची कालगणना केव्हापासून सुरू झाली? 1583 पासून. धर्म म्हणले की धर्माची सुरुवात, जसं आपण इसवी सन म्हणतो, इसवी सन म्हणजे येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या नंतर किंवा तेव्हापासून, तसं त्या ठिकाणी 1583 पासून त्या ठिकाणी दीन ए इलाही शक हे सुरू केलं. कुणी? अकबरानं सुरू केलं. ही घटना एक महत्वाची आहे. आता अनेक राजांना अकबरानं आव्हान केलं होतं की तुम्ही या धर्मामध्ये या. त्याच्यामध्ये त्यांनी त्या ठिकाणी राजा मानसिंगलाही आवाहन केलं होतं. भगवानदास नावाचा राजपूत राजा आहे, त्यालाही आवाहन केलं होतं. जोधाबाईचे हे सगळे त्या ठिकाणी बंधू आहेत वास्तविक पाहता, म्हणजे हे अकबराचे मेव्हणे आहेत, पण तरी सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये यायला नकार दिला आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आम्ही तुमच्या धर्मामध्ये येणार नाही. आणि अकबर हा त्यांना जास्त स्ट्रेस देऊ शकत नव्हता, कारण की अकबराच्या सैन्यामध्ये मोर दॅन 60% हे राजपूत आहेत. त्याच्यामुळे त्या ठिकाणी या दोघांच्या परीक्षेसाठी तुम्ही हे लक्षात ठेवा की राजा भगवानदास असेल, राजा मानसिंग असेल, यांनी अकबराच्या दीन ए इलाही या धर्माचा स्वीकार केलेला नाही. बिरबल जर अपवाद सोडला तर बाकीच्यांनी कुणीही कुठल्याही हिंदू व्यक्तीनं दीन ए इलाहीमध्ये प्रवेश घेतलेला नाही. त्यानंतर त्या धर्माच्या बाबतीमध्ये मग थोडंसं अकबर लक्षात आलं की राजा होणं सोपं आहे, पण धर्माचा संस्थापक होणं अवघड आहे. त्याच्यामुळे राजा बनल्याच्या नंतर तुम्ही एखाद्याला जबरदस्तीने एखादा प्रदेश मिळू शकता, पण धर्म तुम्ही जबरदस्तीने एखाद्याला देऊ शकत नाही. याचा साक्षात्कार अकबराला झाला. त्यानंतर अकबरानं दीन ए इलाहीचा नाद सोडून दिला. त्यानंतर आता आपण अकबराच्या पुढच्या स्ट्रॅटर्जीकडे आपण पाहतोय. त्याच्यामध्ये लक्षात घ्या की अकबराने याच्या अगोदर जे काही आपण प्रदेश जिंकले त्या प्रदेशाची आपण माहिती घेत होतो. त्यामध्ये आपण वेगवेगळ्या घटना आपण पाहत होतो. लक्षात घ्या की माळवा नावाचा जो प्रदेश आहे अकबराने 1562 मध्ये त्या ठिकाणी जिंकलेला आहे. हा बाज बहादूर नावाचा जो व्यक्ती आहे, त्याची राणी होती रूपवती. हिच्या प्राप्तीसाठी या माळव्यावरती त्यांनी आक्रमण केलेलं होतं. बाज बहादूर जो होता तिथला त्या ठिकाणी तो शासक होता आणि अकबराने हा माळवा जो प्रदेश आहे तो 1562 मध्ये जिंकला. मित्रांनो लक्षात घ्या, गुजरात आणि राजस्थान यांच्या मधला जो पट्टा आहे त्याला माळवा म्हटलं जातं.
माळव्याची पठार म्हणून भूगोलामध्ये तो भाग प्रसिद्ध आहे. माळवा हे उत्तर आणि दक्षिण भारत यांचं प्रवेशद्वार आहे. म्हणजे उत्तरेकडनं दक्षिणेमध्ये जात असताना आणि दक्षिणेकडनं उत्तरेमध्ये येत असताना जे एंट्री पॉईंट आहे तो माळव्याच्या भागामध्ये येतो. तर हा जो माळव्याचा जो भाग आहे, ज्याची माळव्यावरती सत्ता आहे, त्याला उत्तर आणि दक्षिण भारत दोन्हीवरती नजर ठेवता येते. म्हणून माळवा प्रांत हा प्रत्येक शासकाला माळवा प्रांत जिंकावासा वाटला. म्हणून त्या ठिकाणी बाज बहादूरवरती त्यांनी आक्रमण केलं आणि त्याचा पराभव त्यांनी केला. आता अकबराच्या जीवनामध्ये आणि त्याच्या एकंदरीत उत्तर भारतातल्या राज्यामध्ये सगळ्यात त्याच्या नजरेला खटकणारं जर राज्य कोणतं जर असेल तर ते आहे मेवाड. कारण की उत्तर भारतातल्या बहुतांश राज्यांनी राजपुतांनी अकबरापुढे सरेंडर केलेलं होतं. मेवाड हे राज्य जे होतं तर ते अकबरापुढे सरेंडर व्हायला तयार नव्हतं. कारण की बाकीचे आता भारमलनं तर स्वतःची मुलगीच जोधाबाई ही अकबराला दिलेली आहे, त्याच्यामुळे तर बाकीच्या राजपुतांसोबत त्याचे वैवाहिक संबंध निर्माण झालेले आहेत. पण मेवाड राजा जो होता, ज्याचं नाव होतं उदयसिंह, याने शेवटपर्यंत अकबरासोबत शरणागती पत्करली नाही आणि अकबरासोबत लढण्याचा निर्णय घेतला. 1567 मध्ये अकबराने मेवाडवरती आक्रमण केलं. ती मेवाडवरती आक्रमण करत असताना मेवाड राज्याची राजधानी म्हणजे चित्तोड, त्याला आपण चित्तोडचा किल्ला सुद्धा प्रसिद्ध आहे. तर ह्या चित्तोड जो आहे, चित्तोडवरती आक्रमण केलं. चित्तोड हा तसा किल्ला, हा अभेद्य असा किल्ला आहे, फार जबरदस्त किल्ला आहे. भौगोलिक दृष्ट्या चित्तोडचं जर बघितलं तर फार म्हणजे लष्करी दृष्ट्या तो सहज जिंकता येणाऱ्या किल्ल्यांपैकी तो किल्ला नाही. तर त्या उदयसिंहवरती आक्रमण केल्याच्या नंतर अपुऱ्या साधन सामग्रीच्या अभावी उदयसिंह तिथून पळून गेला आणि त्याच्यामुळे चित्तोडचा जो काही ताबा आहे तो उदयसिंहाचाच एक सरदार होता, ज्याचं नाव होतं राजा जयमल. या जयमलकडे त्यांनी त्या चित्तोडचा किल्ल्याची जबाबदारी सोपवली आणि तो जंगलामध्ये पळून गेला. त्याच्यामुळे आता जे उदयसिंहाचा जो मुलगा होता त्याचं नाव होतं महाराणा प्रताप. मग आता जी अशा प्रकारे जी एंट्री होते अकबराच्या समोर येतो महाराणा प्रताप. आता इतिहासामध्ये महाराणा प्रतापच्या बद्दल त्या ठिकाणी अनेक गौरवशाली जे काही कथा आहेत तर त्या म्हणजे गायल्या जातात, अनेक त्या ठिकाणी प्रसंग सांगितले जातात. मित्रांनो, महाराणा प्रतापांचं वैशिष्ट्य हे आहे की ज्यावेळेस संपूर्ण राजपूत जे आहेत हे अकबरापुढे सरेंडर केले आहेत, अशा स्थितीमध्ये अकबरासोबत त्या ठिकाणी लढण्याचा निर्णय महाराणा प्रतापांनी घेतलेला आहे. ज्याच्याकडे स्वतःचं राज्य आता शिल्लक नाही, ज्याच्याकडे स्वतःचं सैन्य आता शिल्लक नाही आणि हा जंगलांच्या आणि डोंगर दऱ्यांच्या आश्रयानं त्यांनी लढण्याचा निर्णय घेतला आणि स्वतःचा जो काही राजपुताचा जो काही समजा आतापर्यंत आलेला जो गौरव आहे तो टिकवण्याचा प्रयत्न या महाराणा प्रतापांनी याच्यामध्ये केलेला आहे. हल्दीघाट जो आहे, हा हल्दीघाट आरोली पर्वताच्या परिसरामध्ये हा हल्दीघाट येतो. तर ही इतिहासामध्ये ही लढाई हल्दीघाटची लढाई म्हणून ओळखली जाते. तर याच्यामध्ये नावामध्ये हळद आहे, लक्षात, याच्यात नावातच हळद आहे. तो प्रदेश, तिथली जी माती आहे ती पिवळसर आहे आणि तो घाटाचा प्रदेश आहे म्हणून त्याला पडलेलं नाव आहे हल्दीघाट. तर ही हल्दीघाटची जी लढाई ती 18 जून 1576 मध्ये झाली. ही लढाई झालेली आहे महाराणा प्रताप आणि अकबर यांच्यामध्ये ही लढाई झाली. इतिहासामध्ये अतिशय प्रसिद्ध असणारी ही लढाई आहे. या लढाईमध्ये अतिशय तुटपुंच्या सैन्यासोबत त्या ठिकाणी राणा प्रताप लढत होता अकबराच्या विरोधामध्ये. याच्यामध्ये दुसरी एक महत्वाची गोष्ट ही आहे की ज्याला अकबराचं त्या ठिकाणी पॉलिटिक्स आपण म्हणू शकतो. तर अकबराने जाणीवपूर्वक महाराणा प्रतापाच्या विरोधामध्ये राजा मानसिंगला पाठवलं. आता मानसिंग कोण आहे? हा मानसिंग हा जोधाबाईंचा भाऊ आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य हे आहे की दोन राजपूत एकमेकांच्या विरोधात लढतायत. म्हणजे हे राजपुतांविषयीचं अकबराचं धोरण आहे. म्हणजे जोधाबाई सोबत विवाह यासाठी करायचा कारण की उत्तर भारतामध्ये राजपुतांचा प्रभाव आहे. मग आता जोधाबाईच्या भावालाच पाठवायचं एका दुसऱ्या राजपुताला त्या ठिकाणी संपवण्यासाठी. म्हणजे दोन राजपूत एकमेकांसाठी लढतायत, एक स्वतःचं राज्य टिकवण्यासाठी लढतंय, एक दुसऱ्याचं राज्य टिकवण्यासाठी लढतोय. याच्यासाठी ही लढाई झाली आहे हल्दीघाटची लढाई. मानसिंगांनी त्या ठिकाणी महाराणा प्रतापाचा पराभव केला आणि शेवटी महाराणा प्रतापाकडून पळून जावं लागलेलं आहे आणि 1597च्या आसपास महाराणा प्रतापांचं निधन झालेलं आहे. शेवटपर्यंत महाराणा प्रतापांनी लढण्याचा निर्णय घेतला, सरेंडर केला नाही आणि शेवटी राणा प्रताप हा संपलेला आहे. तर ही हल्दीघाटची लढाई तुम्हाला इतिहासामध्ये लक्षात ठेवायची आहे. परीक्षेमध्ये तुम्हाला अकबराच्या जीवन कालखंडामधल्या घडलेल्या घटना ज्या आहेत त्यांचा कालानुक्रम विचारला जातो. तर हे क्रम सुद्धा तुम्हाला लक्षात राहणं आवश्यक आहे की कोणती घटना अगोदर घडली आणि कोणती घटना ही नंतर घडलेली आहे. तर आता अकबराने त्या ठिकाणी हा प्रदेश जिंकला. आता पुढचा जो काही भाग येतो तो आहे गुजरातचा.
हे राणा प्रतापाच्याच परिसरामध्ये, या हळदीघाटच्याच परिसरामध्ये अरवली पर्वत, त्या पर्वत शृंखले रांगेमध्ये त्या ठिकाणी माउंट आबू नावाचा एक पर्वत आहे. ज्या माउंट आबू पर्वतामध्ये त्या ठिकाणी फार मोठे जैनांची मंदिरं आहेत. तर हे तिथलाच भाग आहे आणि तोच हा सगळा परिसर आहे. तर पुढचा जो काही टप्पा आहे अकबराच्या काळातला, तो आहे गुजरातचा विजय. गुजरात विजय हा अकबराच्या जीवनातला एक महत्त्वाचा टप्पा यासाठी आहे, गुजरात अभियानाच्या वेळी अकबराने आयुष्यात पहिल्यांदा समुद्र पाहिला. त्याच्या अगोदर अकबरानं आयुष्यात कधीही समुद्र पाहिलेला नव्हता. गुजरात विजयाच्या वेळी अकबर पहिल्यांदा गुजरातवरती विजय प्राप्त करण्यासाठी अकबराला पहिल्यांदा त्यांनी गुजरातवर आक्रमण जवळ आलेला असताना त्या राजानं सरेंडर केलं. सरेंडर केल्यामुळे तह करून अकबर पुन्हा फतेपूर सिक्रीला निघून गेला. परंतु नंतर अकबर गेल्याच्या नंतर त्या राजानं पुन्हा बंड केलं. ते बंड थोपवण्यासाठी अकबर हे 450 किलोमीटरचं अंतर पुन्हा कापून अकबर फतेपूर सिक्रीवरून गुजरातला आला. ही 9 दिवसामध्ये सैन्यासह अंतर अकबरानं कापलं. ही जगातली सगळ्यात जलद त्या ठिकाणी सैन्य अभियान म्हणून हे ओळखलं जातं, कारण की 9 दिवसामध्ये सैन्यासह 450 किलोमीटरचं अंतर पार करणं ही त्या काळातली फार मोठी गोष्ट आहे. म्हणून त्या ठिकाणी ही जगामधली सर्वात जलद गतीने लढलेलं हे युद्ध आहे. आणि याच अभियानाच्या दरम्यान अकबरानं पहिल्यांदा समुद्राचं दर्शन केलेलं आहे. तर तिथून पुढे जो आहे अकबराने तिथं समुद्र पाहिला आणि गुजरातमध्ये सुरत या ठिकाणी पोर्तुगीजांच्या फॅक्टरीज होत्या आणि त्या फॅक्टरीज ज्या होत्या तिथं मग पोर्तुगीजांचा आणि अकबराचा त्या ठिकाणी पहिल्यांदा रिलेशन आले, संबंध आले. आणि तुम्हाला माहिती आहे की पोर्तुगीज लोक समुद्रामध्ये, अरबी समुद्र असो, हिंदी महासागर असो किंवा त्या ठिकाणी अगदी युरोपमधनं दक्षिण आफ्रिकेला वळसा घालून जो भारतापर्यंत पोहोचणारा जो काही अटलांटिक महासागरामधून हिंदी महासागर आणि हिंदी महासागरामधून अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर या प्रदेशापर्यंत पोहोचत असताना तिथं पोर्तुगीजांचा दबदबा होता. आणि पोर्तुगीजांच्या जहाजी प्रदेशातून जात असताना पोर्तुगीजांचं कार्टज घ्यावं लागायचं. कार्टज म्हणजे काय तर परवाना, लायसन म्हणतो आपण त्याला. ही परवाना घ्यावा लागायचा. आता सुरत हे याच्यासाठी अकबराच्या काळात महत्वाचं होतं, कारण की मक्का आणि मदिनेला जाण्यासाठी जो मार्ग होता समुद्री मार्ग तो सुरतेवरनं जायचा. त्याच्यामुळे सुरत हे मोगलांना आपल्या राज्यात आणायचं होतं, म्हणून हा गुजरात अभियान आहे. मग या गुजरात अभियानाच्या वेळेस ज्यावेळेस त्यांनी पोर्तुगीजांसोबत भेट दिली, पोर्तुगीजांनी सांगितलं की तुमचे जहाज जर समजा समुद्रातून जाऊ द्यायचे असतील आणि मक्केला जर तुमचे लोक जाऊ द्यायचे असतील तर तुम्हाला आमचा कार्टज घ्यावा लागेल, परवाना घ्यावा लागेल. म्हणून त्या ठिकाणी अकबरांनी पोर्तुगीजांसोबत डील केली आणि अकबराची जहाज तिथून मग पुढे हजला तिकडून जायला परवानगी दिलेली आहे. म्हणून इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव असे राजे आहेत ज्यांनी पोर्तुगीजांचा कुठलाही कार्टज घेतला नाही, कुठलाही परवाना घेतला नाही. परंतु पोर्तुगीजांना त्यांनी शह दिला आणि पोर्तुगीजांना आपलं विना परवाना, विना टॅक्स आपली जहाज तिथून जाण्यासाठी त्यांना बाध्य केलं. आता पुढे लक्षात घ्या, आता गुजरातमधून येत असताना तिथं त्या ठिकाणी त्यांनी एका वास्तूला भेट दिली जो अल्तमश नावाच्या राजानं बांधली होती. अल्तमश कोण तुम्हाला लक्षात आलं का? ज्यावेळेस आपण सुलतानशाहीचा कालखंड पाहत होतो 1206 पासून ते 1526 पर्यंत, त्याचमध्ये त्या ठिकाणी 1206 ते 1210 या दरम्यान कुतुबुद्दीन ऐबक नावाचा राजा होता. 1206 पासून ते 1210 पर्यंत तो होता. 1210 पासून ते 1236 पर्यंत इल्तुतमिश किंवा अल्तमश हे त्याचं नाव आहे, तो राजा तिथं राज्य करत होता. त्याने एक वास्तू बांधली होती जोधपूरच्या जवळ. त्या वास्तूचा दरवाजा जो आहे तो अकबराला अतिशय आवडला होता आणि तो आवडल्यामुळे अकबराने त्या दरवाजाची सगळी फ्रेम तयार केली आणि असाच दरवाजा आपल्याला त्या ठिकाणी फतेपूर सिक्रीला बनवायचा आहे. म्हणून त्या अल्तमशने बांधलेल्या जोधपूरच्या वास्तूची प्रतिकृतीचा दरवाजा हा अकबराने त्या ठिकाणी बनवायला सांगितला. 176 फूट लांबीचा जो दरवाजा आहे तर तो दरवाजा फतेपूर सिक्रीची एंट्री गेट म्हणून त्या ठिकाणी अकबराने तयार केला. हे इतिहासामध्ये आणि भारताच्या एकंदरीत त्या ठिकाणी वास्तूपैकी बुलंद दरवाजा म्हणून तो ओळखला जातो फतेपूर सिक्रीचा. जो याच्यावर तुम्हाला प्रश्न अशा प्रकारे विचारला जातो की बुलंद दरवाजा हा अकबराच्या कोणत्या अभियानाच्या नंतर करण्यात आला, तर हे गुजरात अभियानाच्या नंतर बांधण्यात आलेलं आहे. कोणत्या अभियानाच्या प्रेरणेनं बांधण्यात आला, तर अल्तमशनं जोधपूरमध्ये बांधलेल्या वास्तूच्या प्रेरणेनं ते निर्माण करण्यात आलेलं आहे. आणि याची त्या ठिकाणी उंची विचारली जाते तर 176 फीट जी काही उंची आहे
तर ते तुम्हाला त्या ठिकाणी त्याच्यामध्ये सांगावं लागेल. आता लक्षात घ्या, अकबराने गुजरात विजय केला म्हणजेच काय, पश्चिमेकडे अकबराचं राज्य वाढलं. आता पश्चिमेकडे वाढलं, आता अकबरानं आपलं जे अभियान आहे ते वायव्य सरहद्द प्रांताकडे वळवलं आणि त्याचाच एक भाग म्हणजेच की 1581 मध्ये अकबराने काबूल जिंकण्याचं त्यांनी ठरवलं. आता याच्यामध्ये गंमत ही आहे की काबूलवरती अकबराने याच्या अगोदर अभियान काढलं होतं, परंतु अकबराचा पराभव झाला काबूल जिंकत असताना. कारण की काबूल हे अफगाणिस्तानमध्ये येतं, कंदार आणि काबूल तुम्हाला माहिती आहे. तर हे अफगाणिस्तानमध्ये येतं. पहिल्या अभियानाच्या वेळी अकबराचा पूर्णपणे पराभव झाला, अकबराला वापस यावं लागलं. सेकंड अभियानाची जबाबदारी अकबराने स्वतः न जाता ती राजा मानसिंगावरती टाकलेली आहे. ज्या वेळेस एखादा सरदार बलाढ्य होत असतो त्यावेळेस त्याला त्या ठिकाणी मृत्यूच्या आगीत ढकलणं आणि त्याचा पराक्रम कमी करणं, डिमोशन करणं हे इतिहास आहे. तसाच एक इतिहास जो आहे तर तो या मानसिंगाच्या बाबतीमध्ये घडला. मानसिंगाचं दरबारातलं वाढतं जे प्रस्थ आहे हे कमी करण्यासाठी त्या काळातली सगळ्यात अवघड असणारी जी मोहीम होती ती होती अफगाणिस्तान दौरा काबूलचा. ती मानसिंगाकडे ती जबाबदारी सोपवली. तर ती मानसिंगाने ती जबाबदारी स्वीकारली आणि जे कधीही न घडलेली घटना म्हणजेच काय तर काबूल कंदार हे जिंकणं ही सोपी गोष्ट नव्हती. कारण काबूल कंदारचं म्हणजे अफगाणिस्तानचं जे काही निसर्ग आहे हा प्रतिकूल निसर्ग आहे. म्हणजेच काय तर तिथं दिवसा प्रचंड कडाक्याचं ऊन असतं आणि रात्री प्रचंड कडाक्याची हिमालयातल्या सारखी थंडपणा त्या ठिकाणी त्या काबूलच्या प्रदेशामध्ये अफगाणिस्तानच्या प्रदेशामध्ये असतो. म्हणून तिथले लोक निसर्गाशी दैनंदिन संघर्ष करतात. म्हणून तिथला व्यक्ती हा 6 फुटाच्या कमी कोणीही तुम्हाला दिसणार नाही, का तर ते संघर्ष दैनंदिन जीवनामध्ये करत असतात. म्हणून ती लोक स्वातंत्र्यप्रिय आहेत. म्हणून इंग्रजांना सुद्धा नंतरच्या काळामध्ये अफगाणिस्तानवरती राज्य टिकवता आलं नाही. त्याचाच परिणाम म्हणजे काय, ही मोहीम मानसिंगला देण्यात आली. मानसिंगाने 1581 मध्ये काबूलला वेढा दिला. काबूल नावाची नदी आहे तिथं आणि काबूल नावाचा किल्ला सुद्धा आहे. त्या किल्ल्याला वेढा दिला आणि मानसिंगाने ते काबूल त्यांना जिंकून दिलं. म्हणजे काबूल आणि कंधार आणि एकंदरीत अफगाणिस्तान जिंकून देणारा मोगलांच्या इतिहासातला सगळ्यात पराक्रमी जर व्यक्ती कोणता असेल तर तो राजा मानसिंग आहे. मानसिंग हा सुद्धा अकबराच्या त्या ठिकाणी रत्नांपैकीच एक होता आणि त्यांनी त्या ठिकाणी म्हणून अकबराचा राज्य विस्तार जो आहे आता कुठपर्यंत पसरला, वायव्य सरहद्द प्रांतापर्यंत. म्हणजे अफगाणिस्तान ओलांडलं की इराण सुरू होतो. म्हणजे अफगाणिस्तान ओलांडल्याच्या नंतर इराण सुरू होतो. म्हणजे अकबराच्या राज्यामध्ये अकबराच्या राज्याच्या सीमा आता इराणपर्यंत पसरल्या. इकडे पश्चिमेला गुजरात, वायव्येला त्या ठिकाणी पुन्हा इराणपर्यंतची सीमा, दक्षिणेला पुन्हा त्या ठिकाणी होयसळापर्यंतची सीमा आणि अख्खा उत्तर भारत काश्मीर पर्यंत हा सगळा जो काही मिळवून देणारा जो काही व्यक्ती आहे तो आहे राजा मानसिंग. त्याच्यामुळे मानसिंग म्हणजेच काय, हा जोधाबाईचा भाऊ. म्हणजे राजपूत विषयक धोरण अकबरानं किती नियोजनपूर्वक केलेलं होतं त्याचं हे त्या ठिकाणी उदाहरण आहे. आणि त्यानंतर पुढचं जे काही समजा अकबरानं जे काही विजय संपादन केले तो सिंध प्रांतामध्ये अब्दुल रहीम खान यांच्या नेतृत्वाखाली अकबराने सिंध जिंकलेलं आहे. आता लक्षात घ्या, हे अब्दुल रहीम खान कोण आहे. हा अब्दुल रहीम खान माझ्या अगोदरच्या लेक्चरमध्ये जर तुम्ही जर समजा एक नाव ऐकलं असेल, तिचं नाव होतं सलीमा बेगम. आता ही सलीमा बेगम कोण होती याचं नाव तुम्हाला मी याच्या अगोदर सांगितलं होतं मागच्या एपिसोडमध्ये. ही सलीमा बेगम म्हणजे अकबराचं ज्यानं संरक्षण केलं, ज्याचं पालन पोषण केलं त्याचं नाव होतं बैराम खान. त्या बैराम खानाची बायको म्हणजे ही सलीमा बेगम आणि सलीमा बेगमचा मुलगा म्हणजे हा अब्दुल रहीम. म्हणजे सांगायचं तात्पर्य हे आहे की अब्दुल रहीम हा बैराम खानाचा मुलगा होता आणि अब्दुल रहीम बैराम खानाला मारल्याच्या नंतर या बैराम खानाची जी बायको होती सलीमा बेगम हिच्यासोबत अकबराने विवाह केला आणि याला मुलगा म्हणून स्वीकार केला आणि तो हा अब्दुल रहीम. या अब्दुल रहीमनं अकबराला 1593 मध्ये सिंध प्रांत जिंकून दिला.